नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की मी गोकुळवर बरेच हे बनवले, काय म्हणतात त्याला, व्हिडिओ बनवतोय किंवा पुढेही पण बनवणार आहे मी. मला बऱ्याच लोकांनी माझं कुलकर्णी आडनाव ऐकून मला ट्रोल केलं. दुधाचा धंदा माहिती आहे का, म्हशीची थानं कुठे असतात माहिती आहे का, दूध कसं काढतात हे माहिती आहे का, वगैरे, कधी दुधाचा धंदा केला आहे का हे माहिती आहे का. मला या सगळ्या ट्रोलर्सना मला एक उत्तर द्यायचं आहे. म्हशीची थानं कुठे आहेत किंवा हे कुठे, किंवा आम्हाला दुधाचा धंदा माहिती आहे का. तुमच्यापेक्षा आम्हाला दुधाचा धंदा खूप चांगला कळतो, खूप चांगला कळतो. एक लक्षात घ्या, गोकुळ चालवणारे आज जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत हे गोडबोलेत. आणि त्यांच्या आधी कोण होते तर घाणेकर साहेब होते. मग तुमच्याकडे एवढे विद्वान आहेत तर आजपर्यंत त्यांना का नाही घेतलं. गोकुळमध्ये आणखीन एक संचालक होते पूर्वी, अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, आपटे साहेब. आणि आज चितळे दूध हे किती मोठ्या प्रमाणावर आहे, हे किती, त्यांचं पुण्यामध्ये मार्केट शेअर किती आहे, हे जेव्हा तुम्ही बोलत असताना ना, हा एक विचार करायचा. आणि चितळे दूध नुसते दुधातच नाही आहेत, मिठाईमध्ये पण आहेत, आणखीन इतरसुद्धा. आज चितळे एक्सप्रेस किती मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ते सहकार नाही आहे बरं का, ते स्वतःचे पैसे कर्ज काढून काढून पैसे काढलेले हे आहेत. आणि चितळ्यांच्या इथे भ्रष्टाचार होत नाही किंवा चितळ्यांकडे कसले आरोप होत नाहीत. हे जे हे करतात, नावं ठेवतात ना, त्यांच्यासाठी म्हणून हे आहे. चितळ्यांनी कधी कोणाचं बिल बुडवलेलं आहे हे कुठे दिसलेलं नाही आहे, किंवा चितळ्यांच्या दुधाच्या पिशवीमध्ये भेसळ आहे हेही कुठे दिसलेलं नाही आहे. आज जी लोक मला ह्या बाबतीत बोलतात, मी गोकुळवर बोलतोय तेव्हा त्यांनी एक लक्षात घ्यावं की हे जे हसन मुश्रीफ, आणखीन जी लोकं आहेत, ह्या सगळ्या लोकांनी ह्या ज्या संस्था, ह्या म्हणजे हसन मुश्रीफ तर गोकुळवर आयते आलेले आहेत. गोकुळला मोठं करण्यामध्ये त्यांचा कुठेही मोठा हात नाही. एक्सक्यूज मी, कळलं का. तसं त्यांनी कुठली संस्था एवढी मोठी उभी केलेली आहे त्यांनी दाखवावी, की जिथे भ्रष्टाचार झालेला नाही आहे हे दाखवावी. त्यांची कुठली अशी खाजगी संस्था आहे का तेही त्यांनी दाखवावं, की जिथे, म्हणजे आज चितळ्यांनी ही खाजगी संस्था आहे. त्यामुळे हे ट्रोल करताना ह्याचा तुम्ही विचार करा. आणि आज मी समजा तिथे तुमच्या गोकुळच्या दूध संघामध्ये येऊन बसलो तर मी भ्रष्टाचारावर समजा तिथे तलवार फिरवली तर कायदेशीररित्या तुम्ही कोणीही मला काही करू शकणार नाही. आज चितळ्यांच्या ह्याच्यावर कोणी 500-600 कोटीचा भ्रष्टाचार, इव्हन भावाभावांमध्ये सुद्धा त्यांची भांडणं नाही आहेत. इथे तुमच्यावर एकाचाही दुसऱ्यावर विश्वास नाही. आणि गोकुळला वाढवण्यासाठी तुमच्याकडे ब्ल्यूप्रिंट काय आहे. आज अमूल गुजरातमध्ये, ती पण सहकारी संस्था आहे, पण वर्गीस कुरियन यांनी ती संस्था चालवली आणि ती जागतिक दर्जाची संस्था केली. जागतिक म्हणजे राष्ट्रीय ह्याच्यावर सगळीकडे ते आहेत. म्हणजे तेलाचं शॉर्टेज झालं तर तो सप्लाय कसा व्यवस्थित करावा याच्यासाठी NDDB ही संस्थासुद्धा अमूलच्या माध्यमातून वर्गीस कुरियनच्या ह्याच्यातनं. आज अमूलवर जेवढा विश्वास आहे तेवढा गोकुळवर का विश्वास नाही आहे. अमूल सुरू होऊन माझ्या मते 70-1 वर्ष झाली असतील माझ्या मते. स्वातंत्र्य आणखीन हे एकत्रच झाले, म्हणजे 1950 सालापासून आहे. म्हणजे आज 75-76 वर्षाची अमूल संस्था आहे. गोकुळ 40-50 वर्षाची संस्था आहे. मग 40-50 वर्षामध्ये गोकुळ का नाही तिथपर्यंत गेली. का गोकुळच्या विश्वासार्हतेमध्ये काही अडचण आहे. आणि अडचण आहे तर ती का आहे, कुठली आहे, कशासाठी आहे.
आणि ती अडचण निर्माण करणारे हे कोण महाभाव आहेत. आज असं म्हटलं जातं की मला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ नको, मंत्रीपद नको, पण गोकुळचं संचालक पद पाहिजे. कशासाठी? आज आज माझ्या कानावर आलेलं आहे की आपले हसन मुश्रीफ, बंटी पाटील, आणखीन तुमचे एकनाथ शिंदे हे एकत्र येत आहेत म्हणून. एकनाथ शिंदेंना काहीतरी मोठी ऑफर दिली हसन मुश्रीफांनी. हा युती धर्म आहे का? तुम्हाला देवेंद्र फडणवीसच्या मीटिंगमध्ये झालं, तुम्हाला पटलेलं नाही आहे? हा फरक आहे चितळे आणि गोकुळमधला. कारण ह्यांना ती संस्था चालवायची भ्रष्टाचारासाठी, स्वतःला पैसे कमवण्यासाठी, पैसा इन्व्हेस्ट न करता कमवण्यासाठी ही संस्था चालवायची. चितळ्यांनी पैसे घालून पैसे कमवण्यासाठी ती व्यवस्थित केली. त्यामुळे टीका करताना विचार करून टीका करावी. आज एवढंच. धन्यवाद.